अगं आई, माझी हिरवी साडी कुठे? सकाळपासून शोधतीये मी, मला जायचंय, उशीर होतोय. आज ऑफिस वगैरे काय नाही, आज पाहुणे येणार आहे. आज सुट्टी घे आणि आवर तू. जागो तू पण तिला आवरू लाग. हो ठीक आहे. चल ग, साडी देते चांगली तुला. काय मॅडम, आज ऑफिसला नाही झाला, तुमच्यासाठी घरापर्यंत यावं लागले. हा, सुट्टी घेतली आज. का हो, काय गडबड चालली मॅडम? हा, आज पाहुणे बघायला येणार आहेत म्हणून सुट्टी घेतली आहे. बरं ठीक आहे, मग काय. आईला भाऊ, लग्नात मस्त झणझणीत वांग्याची भाजी ठेवावं गावरान का शाही पनीर ठेवावं रे? काय काय ठेवी ना, पण लग्न कोणाचंही. माझं कधी जमलं? लग्न जमायला काय, साखरपुडा झाला की लगेच करून टाकायचंय. साखरपुडा कधी? हळद लागली की लगेच साखरपुडा करून टाकायचाय. आणि हळद कधी? हळद काय, पोरगी बघितली ना लगेच हळदीचा कार्यक्रम. पोरगी कधी बघणार आहेत? आई बापानी मानव घेतले की लगेच. आणि आई बाप कधी बघणार आहेत? मी बोललो की लगेच. आणि तू कधी म्हणणार आहे? एखादी चांगली पोरगी भेटले. तू काय चुते का रे? आईला असाच माझा बाप मला बोलला होता. बॉबे, तू मेंटल केस आहे उग. भाऊ अर्धमाने. भाऊ, तुला माहिती आहे काय झालंय? आधी तू शांत हो आणि व्यवस्थित सांग काय झालंय. तलाठी मॅडमचं लग्न जमलंय. काय जमलंय? बस बरं, कस काय जमते बघूच. बसा. आईला बस चल. किती वर्षापासून सर्व्हिस करताय? 3 वर्षापासून. एकटेच आले, सोबत कोणी नाही आणलं? ऑफिसवरून डायरेक्ट इकडेच आलो. नानांचा मला कॉल आलेला, मुलगी पाहुणे म्हणून. ही माझी मुलगी, काय बोलायचं असं तर बोलून घ्या. आरती मॅडम, आरती. आरती मॅडमला सुट्टी आहे, आमच्या घरी कार्यक्रम चालू आहे. म्हणून चालूय मी. थांबा की मामा. मध्ये 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 काय रे तुमचं? पोरं 2 शब्द बोलते ते बोलू दे की. हा, त्या टेरेसवरनं उडी मारून पळून जाणार आहेत. मामी, बिस्किट आणा जा. कोण तुम्ही? काय प्रकार आहे नेमका? काय म्हणते नाही पाहुणे? कसं आहे मामा, आमच्या भाऊला आत्ताशी की एखादी पोरगी आवडली हो. तुमची पोरगी नाही, तुम्ही दिसायला रुबाबदार, मामी एवढ्या दिसायला चांगल्या, पोरगी एवढी चांगली. जरा होऊ दे आमच्या भाऊचं कल्याण. अहो, आमचा भाऊ आतापर्यंत कोणाला सॉरी म्हणला नाही, पण तुमच्या पोरीला म्हणलाय. बघा, याला म्हणतात प्रेम. प्रेम मग विचार करा बरं, किती प्रेम असेल त्याचं. आरतीचा ह्याच्याशी काही संबंध? ती तर मला कधी बोललीच नाही. अहो, आत्ताशी भाऊ मनातल्या भावना व्यक्त करायला गेलाय. तू अशी कस काय लग्नाला तयार झाली? आत्ताशी कुठं लाईन जुळायला लागली होती. तू माझ्या हृदयाची तार छेडली. मी त्याचीच तर वाट बघत होते, पण मी कसं बोलणार? मी 2-3 वेळा सिग्नल पण दिले होते तुला. मला मित्र बोलला, मी कधी विचार केला नव्हता, पण तू माझ्या आयुष्यात आली आणि आवडायला लागलीस. लग्न करीन ना फक्त तुझ्याशीच.
मला सगळं पटतंय, पण घरच्यांना काय सांगणार? खाली जे स्थळ आलंय ते घरच्यांना आवडलंय. ते मी बघतो रे. मला एक सेल्फी घ्यायचा आहे तुझ्यासोबत. हे घे, हा गॉगल माझ्यापेक्षा तुलाच छान दिसतो. चल. हे बघ भाऊ, तू माझ्या लहान भावासारखा आहे, पण तुझ्या मुलीला बघायला आला ती माझी आवडती. ते आमचं इथं होतं, इथपर्यंत आलं. त्यात मामांनी घोळ केला, तुम्हाला पाहुणं होऊन बोलिलं, सगळा कार्यक्रम फेल झाला. त्यामुळे मला यावं लागलंय. तू माझ्या लहान भावासारखा आहे, वहिनी तुझी. तू काय करतो? PWD मध्ये. अरे मग तो सरकारी ऑफिसर, तुला कोणी पण छान पोरगी भेटल. मला ही गेली तर माझा काय कोणाच जीव लागणार नाही. सर, होऊ दे यांचं. आता मी सगळंच ऐकलंय. केला ना खेळ खंडोबा, याच्यासोबत तर मुळीच नाही आता. हो सासरे, तुम्हाला जावाय माना अगर नका मानू. मी तो तुम्हाला सासरे मानले आणि तिला बायको. आम्हाला अजिबात मान्य नाही. अहो सासूबाई, आता ती माझी, मी सोडून ती काय कोणाची नाहीये. कळलं? चला सासरे. चला रे, काळजी घे भाऊ, येतो. चला सर, येतो मी. झालं ना तुझ्या मनासारखं? त्यासोबत खुशाल वर निघून गेली तू. आम्ही कसली स्थळं दाखवतोय आणि तू कोणाची नादी लागली? मला ती पोरगा अजिबात पटलेलं नाही. तिथून पुढे त्याची अजिबात नादी लागायचं नाही.